नमस्कार, ऑलराऊंडर कोकणच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत। मंडळी, आज व्हिडिओ आहे खास माझ्या गावचा। हनुमान जयंतीच्या निमित्ताने ग्रामदैवत श्री भैरवनाथाचा जत्रोत्सव आज मोठ्या थाटामाटात आमच्या इथे साजरा होत आहे। आपण पाहणार आहात पूर्ण दिवसभर हा कार्यक्रम कशा पद्धतीचा असतो, रात्री या सगळ्या उत्सवाला कशी रंगत येते हे आज आपण पाहणार आहोत। सालावादप्रमाणे याही वर्षी आपल्या तुळशीमध्ये भैरवनाथाचा जत्रोत्सव या थाटामाटात संपन्न होत आहे आणि हा उत्सव साजरा करत असताना गेले 2 दिवस आपल्या ग्रामदेवतेचं पालखीमध्ये आरोहण करून बसवून गावामध्ये अगदी घराघरामध्ये आणि मिरवणुकीनं देवनामानं भक्तिमय वातावरणातून जत्रेचा दिवस उजाडतो आणि या दिवशी या जत्रेच्या निमित्तानं मनोरंजन म्हणून तुळशी म्हणजे कलाकारांची खाण आणि कला जपण्याचं कलाकार आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं होत असतं। कारण आमच्या मंडळीने परंपरागत रूढीप्रमाणे या ठिकाणी कलाकार म्हणून तमाशे कार्यक्रम ठेवले जातात। त्याचप्रमाणे याही वर्षी आपण हातीचे कार्यक्रम ठेवले आहेत। शक्तीवाले आणि तुरवाले असे 2 कार्यक्रम आहेत। यांना 15 दिवस प्रश्न आपण आवाज दिलेला आहे। निश्चितच दोन्ही कलाकार सज्ज आहेत। निश्चित त्यांनी चांगल्याप्रमाणे प्रयत्न केले, आपण अनुभव ऐकायला मिळालेत आणि थोड्याच वेळामध्ये या भक्तिमय वातावरणातून या ठिकाणी जत्रोत्सव साजरा होणार आहे आणि आमचं तुळशी गावाचं जागृत देवस्थान म्हणून अनेक भक्तगण या ठिकाणी देवाचं दर्शन घेण्यासाठी येणार आहे आणि येत असतात। मंडळी, कोकणातील पालखीमधलं शरण काढणं म्हणजे हा एक वेगळाच भाग आहे। सर्वांना या गोष्टीची खूपच उत्सुकता असते। आलेले पै पाहुणे या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित राहत असतात। आता आपण बघतोय गर्दी फुलत चाललेली आहे आणि पालखी आता शरण काढायला निघालेली आहे। जवळपास पाऊण तास झाला आणि अखेर पालखीच्या ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो तो क्षण आला। पालखीचं शरण आम्हाला मिळालंय आणि बघा चेहऱ्यावरचा प्रत्येकाचा आनंद किती, आणि या क्षणाची वाट पाहण्यासाठी जो तो आतुरलेला असतो। मग काय, अगदी महिला मंडळापासून ही पालखी आता वाजत गाजत नाचवत ही पालखी आता साणेवरती येऊन बसणार आहे।
या दिवशी माहेरवाशिनींची सुद्धा गर्दी बरीच बघायला मिळते. संबंध माहेरवाशिनी ह्या आपल्या देवाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत असतात. आणि कलाकारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी आयुष्यभर मुंबई आणि तिचं हा क्षण आणि आपल्याच गावची सेवा कशी होईल आणि आपल्या गावासाठी नव्हे तर तालुक्यासाठी ती कशी या ठिकाणी राहील याचा सुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागेल की तालुक्याच्या आपल्या संतोषजी कोसुरे हे आणि म्हणायचं आहे अतिथींचे स्वागत झाले शब्द स्मरणातून. त्याचप्रमाणे आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी सुश्राव्य असं भजन आपल्याला पाहायला ऐकायला मिळालं. ते आमच्या गावातील नवदीप अर्जुन शिगवण पोचतोय. त्याचप्रमाणे या सर्वांचं या तुळशी वृंदावनामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या प्रस्तावनेला सुरुवात करतो. भैरवनाथाची जत्रा हा जो उत्सव आहे हा साजरा करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि आनंद होत असताना या कार्यक्रमानिमित्त या गावातील सर्व महिला ग्रामस्थ लहान थोर मंडळी या कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतात आणि हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडतात. ही परंपरा साधारणपणे आमचे दिल्लीवाले मामा चाचले हे ज्याने त्यांनी सुरुवात केली तोपासून आजपर्यंत आपण साजरी करत आहोत आणि याच्या पुढे सुद्धा आम्ही आमच्या या सर्वांच्या वतीने सांगतो की आपण साजरी करणार आहोत. तुळशी ही कलावंतांची भूमी आहे, कष्टकऱ्यांची भूमी आहे. अनेक या तुळशी गावाला अनेक चित्रकवी होऊन गेले. तुळशी गावाला एक फार वेगळा महिमा आहे. या भागाचे विद्यमान आमदार व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांनी सुद्धा या तुळशीच्या जत्रेला भेट दिली. वर्षानुवर्षे ते या ठिकाणी येत असतात, परंतु या वाढत्या व्यापामधून सुद्धा ते वेळ काढून या जत्रेला आज सुद्धा ते आवर्जून उपस्थित राहिले.
या व्यासपीठावरती समेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोषदादा पोचुरे सत्कार आहेत. मान्य नामदार श्री योगेशदादा कदम, महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री योगेशदादा कदम साहेब, त्याच प्रकाश गोसाळकर, उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी पोस्टुरे, सन्माननीय शिवसेने तालुका प्रमुख प्रतापजी गोसाळकर, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानायला आज मी इथे आलेलो आहे. देवाचं दर्शन घ्यायला तुम्ही आलेलोच आहे, देवाचा आशीर्वाद घ्यायला तुम्ही आलेला आहेच. परंतु या निमित्ताने आपल्या तुळशी पंचक्रोशीतले सर्व ग्रामस्थांचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. आपण सर्वांनी दुसऱ्यांदा मला विधानसभेवरती निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आणि निवडून देत असताना आपण आमदाराला निवडून दिलं, परंतु आमच्या शिवसेनेच्या आमच्या नेत्यांच्यामुळे, आमच्या सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या दापोली मतदारसंघाला 50 वर्षाच्या नंतर राज्यमंत्रीपद मिळालं आहे. तर राज्यमंत्री पद देखील आपल्याला मिळालं, त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचा आभार मानतो. कारण शेवटी मंत्री व्हायला अगोदर आमदार व्हावं लागतं. परंतु तुळशी ह्या गावामध्ये किंवा या पंचक्रोशीमध्ये जत्रोत्सवाच्या निमित्त आलेलं असताना आपल्या सर्वांचे आभार मानणं हे क्रमप्राप्त होतं म्हणून याचा उल्लेख मी इथे केला आहे. माझी बांधिलकी नेहमी मी विकास कामांची ठेवलेली आहे. आजही आपल्या सर्व एक उदाहरण देतोय, त्याला हरी नव्हतं आणि ते हरी यांचं देखील आम्ही या ठिकाणी आणि अनिल सागवेकर, सचिन वापती, अनिल सागवेकर या दोघांनी ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं काही सूचना करण्यात येते. त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमासाठी उत्तरांच्या प्रतिभा समोर त्या ठिकाणी जायच्या, त्या ठिकाणी पहिल्यांदा पंचांनी या ठिकाणी आसनस्थ व्हावे असे ग्रामस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी सूचना करतो. वाढत जाणाऱ्या रात्रीप्रमाणे या जत्रेची रंगत तशी वाढत 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 आणि वाढतच जाते. अशा रंगारंग चाललेल्या जत्रोत्सवाचा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.